नमस्कार मैत्रिणींनो, तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजसुद्धा आपल्याला छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी तुम्ही जी कोणती साईज वरती डिझाईन बनवणार आहे त्या मापानुसार ब्लाऊजची पूर्ण उंची, शोल्डर, मुंडा ही सर्व मापं टाकून घ्यायची आहेत आणि हा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर मी माझ्या साईजनुसार 32 साईजचा ब्लाऊज आहे त्या मापानुसार सर्व मापं टाकून आणि सर्व पार्ट कट करून घेतले। त्याच्यानंतर गळा आहे 9 इंचाचा, तर वरच्या बाजूला घेतला 2 इंच आणि गळ्याची खोली आहे 9 इंचाची। तर अशा पद्धतीने 9 इंचाचा गोल गळा आखून घेतला, दोघही बाजूंना डार्क करून घेतला आणि त्याच्यानंतर मग अस्तरवरती ब्लाऊज पीसवरती अस्तर हा बरोबर ठेवून घेतला, पिना वगैरे लावून पॅक केलं। तर सर्वात आधी गोल गळ्याला आणि कमरपट्टीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, कारण इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। तुम्ही अस्तर पलटवण्याऐवजी पायपिंग वगैरे सुद्धा करू शकतात, परंतु मग मी अस्तर पलटवून घेणार आहे। त्याच्यासाठी मग गोल गळ्याला शिलाई करून घेतली, एक्स्ट्राचा कपडा कट करून छोटे छोटे कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर अस्तर पलटवून ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, ह्या पद्धतीने लगेचच गळ्याला अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून मागच्या साईडला आपण जे काही 2 टक्स देत असतो, दोघंही टक्स देऊन हा पार्ट आपल्याला पूर्ण रेडी करून घ्यायचा। तर बघा, इथं पूर्ण रेडी करून झालेला आहे। त्याच्यानंतर सर्वात आधी गोल गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लेस वापरू शकतात, तर मी सिंपल अशा पद्धतीची इथं लेस लावून घेत आहे। पूर्ण गळ्याला सर्वात आधी लेस लावून घ्यायची, पुन्हा तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून ती एका साईडला उचकणार वगैरे काहीही नाही। त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला जी काही कमरेचा भाग आहे तिथं सुद्धा सरळ रेषेत लेस लावून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने इथं सुद्धा लेस लावून तिच्यावरती मी डबल शिलाई मारून घेत आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला छोटीशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी हा कपडा घेतलेला आहे। कपडा कमी असल्यामुळे मग मी इथंच त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे। तर बघा, कपडा जर जास्त असला तर आपण वेगवेगळा कट करून इथं डिझाईन तयार करू शकतो। डिझाईनसाठी आपल्याला इथं तिरकस पट्ट्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून तिरकस पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघा, सुरुवातीला अर्धा पाऊण इंच आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला तिरकत जायचं आणि पुन्हा मग ह्या पद्धतीने तिरकत जाऊन ह्या पट्ट्या लगेचच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर जे काही कोने आहेत तिथं आपल्याला कट देऊन घ्यायचा। नंतर मग दोघंही पट्ट्या एकमेकांवरती ठेवून एका मापात कट करून घ्यायच्या। त्याच्यानंतर बघा, तर 7-7.5 इंचाच्या दोघंही पट्ट्या रेडी करून घेतल्या। कोपऱ्याला जिथं तिरकस भाग आहे तिथं कट मारून ह्या पद्धतीने पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची। दोघंही पट्ट्या सेमच पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आणि त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोड्या मोठ्या किंवा लहान ह्या पट्ट्या तयार करू शकता। तर माझ्याकडे कपडा कमी असल्यामुळे मग छोट्या छोट्याच मी या पट्ट्या तयार करून घेतल्या। नंतर मग त्यांच्यावरती ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली, जेणेकरून बरोबर तिरकस भाग किंवा मग तुम्ही प्रेस वगैरे सुद्धा करू शकतात। दोघंही बाजूंना अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग कपडा घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवून आणि ह्या पद्धतीने 2.5 इंच रुंदी आणि लांबी 4-4.5 इंच इतकी घेतलेली आहे। तर जर कपडा जास्त असेल तर तुम्ही त्याच कपड्यापासून बिना अस्तर न जोडता तुम्ही ही डिझाईन तयार करू शकतात। मग कपडा कमी असल्यामुळे मला अस्तर जोडावा लागत आहे। तर बघा, रुंदी 2.5 इंच आणि लांबी 4 इंच आहे। तर ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची। कोण्यावरती आपल्याला दाब उचलायचा आहे, सुई बाहेर काढायची नाही। त्याच्यानंतर ह्या चारही बाजूंनी शिलाई करून घेतली। एका बाजूला थोडंसं 1 इंच इतकं अंतर सोडून दिलं आणि एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून घेतला। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यानंतर चारही कोण्यांवरती आपल्याला कट मारून घ्यायचे, जेणेकरून कोणे जे बरोबर बाहेर येतील। त्याच्यानंतर इथं आपण शिलाई सोडलेली आहे तिथून आपल्याला बरोबर हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आणि बरोबर आपल्याला चौकोनी बॉक्स इथं तयार करून घ्यायचा। जिथं आपण शिलाई ओपन केलेली आहे तिथला एक्स्ट्राचा कपडा आतमध्ये फोल्ड करून द्यायचा आणि सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची, किंवा मग डायरेक्ट लेस लावून घेतली तरी देखील चालेल। तर ह्या पद्धतीने डायरेक्ट चारही बाजूंनी मी शिलाई करण्याऐवजी डायरेक्ट लेस लावून तिच्यावरती डबल शिलाई करून घेतली।
डबल शिलाई करून झाल्यानंतर बरोबर आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेटा घेऊन आणि सुई धाग्याच्या साहाय्याने आपल्याला इथं बरोबर बो तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, सुई धाग्याच्या साहाय्याने या पद्धतीने बो तयार करून घेतला, ब्लाऊजचा मध्य सेंटर काढून घेतला आणि या पद्धतीने बो बरोबर आपल्याला चेक करून घ्यायचा कुठे जोडायचा आहे। त्याच्यानंतर तयार केलेल्या पट्टे ह्या पद्धतीने पकडायचे आहेत। गळ्याकडील बाजूला त्या आपल्याला बरोबर उलट्या बाजूने ठेवायच्या आहेत। ह्या पद्धतीने गळ्याकडील बाजूला उलट्या ठेवून आतमध्ये जो काही एक्स्ट्राचे धागे वगैरे निघणार नाही याच्यासाठी ह्या पद्धतीने पकडून शिलाई करून घ्यायची आणि मग पुन्हा त्या खालच्या बाजूला करून द्यायच्या। त्याच्यानंतर जो काही आपण बो तयार केलेला आहे तो बरोबर सुई धाग्याच्या साहाय्याने इथं बरोबर पॅक करून घ्यायचा आहे। तर बरोबर आपल्याला पकडायचे, जिथं आपण पट्ट्या जोडलेल्या आहेत त्यांच्या अगदी डोक्यावरती बरोबर हा बो जोडून घ्यायचा। त्याच्यानंतर मग याच्यावरती तुम्ही एक छोटासा मोती वगैरे किंवा फ्लावर्स वगैरे काहीही लावू शकतात, बटन वगैरे लावू शकतात। फायनली अगदी सोपी आणि साधी सिंपल ही डिझाईन तिथं तयार करून घेतली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि साध्या सिंपल ब्लाऊजवरती सिंपल लेस आणि बो लावून तुम्ही ह्या पद्धतीने कमी वेळेत छान डिझाईन तयार करू शकतात।